नमस्कार. SR टाईम मराठीच्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या विशेष संक्रांत कार्यक्रममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आम्ही आलो आहोत इंदूर शहरातल्या जवळजवळ 35 वर्ष ॲक्टिव्ह असलेल्या एका किटी ग्रुपमध्ये. आणि या किटी ग्रुपचं नाव आहे संस्कृती किटी ग्रुप. या किटी ग्रुपच्या सगळ्या मेंबर्स आज माझ्यासोबत आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आज ही संक्रांत साजरी करत आहोत आमच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि त्याकरता आता मी या सगळ्या मेंबर्सला इथे बोलवून त्यांच्याशी त्यांच्या या संक्रांत हळदी कुंकू विशेष बातचीत करत आहेत. त्यामध्ये मी त्यांना संक्रांतीचं महत्त्व विचारणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या किटी ग्रुपच्या वर्षभरात काय काय ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. आणि असा आज आम्ही या ग्रुपबरोबर इथेशी संक्रांतीचा सण साजरा करत आहोत. पण त्याआधी मी या सगळ्या किटी ग्रुपच्या मेंबर्सचं या बातचीतमध्ये स्वागत करते. या सगळ्या मेंबर्सला मी इथेशी वेलकम करते आहे. आणि त्याचबरोबर मी या मेंबर्सपैकी ज्या या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्यांना एकेकाला इथे बोलवते आहे. सर्वात प्रथम कविता गाडगीळ यांना मी इथेशी बोलवते आहे. आज इथे संक्रांतीचा सोहळा तुम्ही करत आहात. काय आहे संक्रांतीचं महत्त्व आणि संक्रांत म्हणजे काय याच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? संक्रांत म्हणजे सूर्याचं एका राशीतनं दुसऱ्या राशीत जाणं. संक्रांत म्हणजे 12 राशी आहे, तर सूर्य असा 12 राशीमध्ये जात राहतो, त्याचं महत्त्व आहे. तर संक्रांत या संक्रांतीचं का महत्त्व आहे? मकर राशीमध्ये जातो, धनु राशीमधनं तो मकर राशीमध्ये. आणि या दिवशी ऋतू जोडत असतो या वेळेस, काय की शीत ऋतू संपत असतो आणि वसंत ऋतू येत असतो. तर या वसंत ऋतूचं आनंदाने स्वागत करायचं हा ह्याचा हेतू असतो. आणि त्यासाठी काय आपण थंडीतनं गरमीत आलो तर या जोडवर व्यक्तीला जे हवं असतं ते सगळं आपण याच्यात देणार. कृषीप्रधान देश असल्यामुळे काय होतं की आपण जे आपली शेती आलेली असते ती आपली इच्छा असते की आपण सगळ्यांना वाटावं. तर ते आपण सुगड आता ते छोट्या रूपात आहे पण आपण ते मोठ्या रूपात करायचं की ते पहिले ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आपण ते दान करायचं. आता संक्रांती ही सूर्य तिथे गेला की काय होतं तेव्हा असं म्हणलं जातं की मकर राशीमध्ये जेव्हा सूर्य जातो तेव्हा त्याचं शनीबरोबर पण युती असते. तर त्यावेळेसचा जो असतो तो स्वर्गातनं तेव्हा अमृत वर्षा होते असं म्हणतात. त्यामुळे असं म्हणतात की तेव्हा स्नान केलं की आपलं अमृत स्नान होतं. त्यामुळे याच्यात स्नानाचं पण तेवढंच महत्त्व आहे. स्नान केल्यावर दानचं महत्त्व आहे. आणि या सगळ्यामध्ये असं होतं की आपण मकर संक्रांतीमध्ये तीळ गुळ देतो, आणखीन शेतीचं काम करतो, आणखीन संक्रांतीसाठी आपण बायकांना बोलवतो की हळदी कुंकू देतो, एक सोहळा होतो की सगळे आपसात भेटतात आणि या संक्रांतीला आपण हे सगळं व्यवस्थित करतो. खूप छान सांगितलं आहे कवितांनी संक्रांतीबद्दल महत्त्व. आणि आता मी कविताच्या पुढच्या मैत्रिणीला बोलवणार आहे आणि त्यांना विचारणार आहे याच्या पुढच्या सोहळ्याबद्दल. आता या किटी ग्रुपच्या आजच्या ज्या आयोजक आहेत रंजना ठाकूरजी, त्यांच्याशी आम्ही बातचीत करत आहोत. मी रंजनाताईंना आजच्या या सोहळ्यामध्ये संक्रांतीबद्दल माहिती दिली गेली आहे. रंजनाताई, आजच्या या सोहळ्यामध्ये काळा रंग घालण्याचं एक फार विशिष्ट महत्त्व आहे. कारण आपण तसं पाहतो तर आपल्या संस्कृतीमध्ये इतर शुभकार्यांमध्ये काळा रंग वर्ज्य आहे, आपण घालत नाही शक्यतोवर. पण संक्रांतीला विशेषतः काळा रंग घातला जातो. काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? काळा रंग कारण हा सणच जो आहे तो निगुडीत आहे मातीशी. माती ही काळीच असते आणि त्या पृथ्वीवर आम्ही आहोत, तिला आम्हाला काहीतरी आव्हान, तिच्याबद्दल आम्हाला काहीतरी एक चांगली गोष्ट आहे, तिच्याबद्दल एक आशीर्वाद तिचा आम्हाला घ्यायचा असतो. आणि त्या काळ्या मातीचंच आम्ही सुगड बनवतो आणि त्याला हळदी कुंकू लावून आम्ही ती एक पूजा करतो, वंदन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे काळा रंग जरी बाकी याच्यात नाही मानला जात, पण म्हणतात की काळा रंग आपण कोणालाही दृष्ट नसेल लागायची तर म्हणतो काळं लाव, दृष्ट नाही लागणार. तर ही वसंत ऋतू आणि हा म्हणजे सगळ्यांचा संसार पुष्कळांचा सुरुवात असते. लहान काही मुलं असतात ज्यांचं पहिली संक्रांतही असते, तर त्यांचाही जो सण आहे तो व्यवस्थित व्हावा, त्यांच्या संसारालाही कोणाची दृष्ट न लागावी म्हणून काळा रंग हा वापरला जातो. आणि काळ्या रंगाचं पहिले पण होतं की पहिलेच्या बायकांना काळा रंग घालूच देत नव्हती. मग हेही सांगू शकतो आपण की एक तोड आहे याच्यातनं की तिला कधीतरी ते इच्छा होणार की मी काळं घालावं
आणि याचं हेही आहे की मातीशी निगडीत ते शेतकऱ्या लोकांचं आहे. तर काळ्या रंगावर, कारण पूर्वी एवढे दागिने नसायचे, हलव्याचे दागिने करत असत आणि त्या दागिन्यांनी तिची पूर्ण जी इच्छा असायची ती पूर्ण करायचे. तर तो काळ्या रंगावर ते दागिने जे हलव्याचे होते ते अति सुंदर दिसायचे आणि ते तिला परिधान करायला म्हणून ती काळी साडीच दिली जायची. आणि आमच्या हलव्याचं जे प्रतीक आहे ते त्या साडीवर त्याची नोंद घ्यायची. पूर्वी त्याला पुष्कळ लोक पांढऱ्या चुन्यानी पण करायचे, कारण एवढं नव्हतं. आता तर पुष्कळ काही आहे, पण त्यावेळीच्या ज्या बायका होत्या त्यांच्या सगळ्या सुखाकरता बघून, आणि काळा हा रंग कधीही वाईट नाही आहे, कोणताही रंग वाईट नसतो. पृथ्वीचे सगळे रंग, आकाशाचे सगळे रंग हे चांगलेच असतात. आणि मुख्य म्हणजे काळा रंग कोणी अपशकून मानू नये. वसंत ऋतू आम्ही पिवळ्यावर येतो, पण शेतकरी हा सगळी काही आपली जी काही त्याची ऊर्जा आहे, त्याची कमाई आहे, ती सगळी तो काळ्या मातीतनंच काढतो. आणि ती काळी माती आमच्याकरता खूप मोठी मौल्यवान आहे आणि म्हणूनच सगळं काही काळं वापरलं जातं. आणि त्याबरोबरच पांढऱ्या वस्तूंचाही, शेतीतले जेवढे पदार्थ असतात ते सगळे, धान्य म्हणा, भाज्या म्हणा, फळं म्हणा, हे सगळं या दिवसात दिलं जातं. खूप छान सांगितलं आहे रंजनाताईंनी काळ्या रंगाबद्दल. मला इथे तेही सांगायला आणखीन त्यांना आवडेल आहे की काळा रंग म्हणजे हा जो ऋतू आहे, पांढरा रंग जो असतो, काळा रंग गरमीला स्वतःमध्ये ॲब्सॉर्ब करतो आणि पांढरा रंग परावर्तित करतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आत्ता जी थंडी असते या काळामध्ये, तर हा रंग काळा त्या थंडीकरता आपल्याला उष्णता पण प्रदान करणारा आहे. हे एक आणखीन याच्यामध्ये मी स्वतः पण जोडते आहे ही गोष्ट. आणि आता मी पुढच्या ह्यांच्या मेंबरला इन्व्हाइट करते की त्या इथे येऊन आम्हाला संक्रांतीबद्दल काय सांगणार आहे. आता आमच्यासोबत या किटी ग्रुपच्या एक आणखीन मेंबर म्हणजे सुचित्रा विटवेकर आहेत. संक्रांती सणाबद्दल सांगितलं गेलं आहे, त्यानंतर काळा रंग का घातला जातो याच्याबद्दल सांगितलं गेलं आहे. आता सुचित्राजी, मी त्यांना हे विचारणार आहे की ह्या दिवसाकरता तीळ आणि गूळ हा विशिष्ट एक कुठेतरी नैवेद्य म्हणा किंवा देण्याकरता आपण जी नेहमी गोडधोड करतो, त्याच्यामध्ये या दिवसामध्ये तिळगुळाचं खूप महत्त्व आहे. काय महत्त्व आहे हे तिळगुळाचं आणि तिळगुळच का दिला जातो याच्याकरता आम्हाला सुचित्रा सांगणार आहे. सुचित्रा, काय सांगाल तुम्ही? मी इथंना सुरुवात करायला म्हणजे म्हणायचं आहे मला की भारत एक ऋषीप्रधान देश आहे आणि आपण प्रत्येक सण इथे साजरा करतो, तोही सगळा सीझन बेस्ड असतो. आणि आता जसं कळलं आपल्याला की संक्रांतीमध्ये सूर्य जी आहे ते मकर राशीमध्ये प्रवेश करतो. मकर राशीचा स्वामी म्हणजे शनी है ना. आणि शनी आणि सूर्य थोडासा शत्रुभाव या विरोध म्हणा असा म्हटलं, पितापुत्र, हां, पितापुत्र असूनही थोडा हा भाव त्यांच्यामध्ये आहे. तर असं म्हणतात पौराणिक दृष्टीने की तीळ म्हणजे शनीला प्रिय, गुळ म्हणजे सूर्याचं. तर तीळ आणि गुळ, तर हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तर याचा सगळ्यांना लाभ मिळावा, दोघांचा आशीर्वाद सर्वांना लाभावा, तर तीळ आणि गुळ. त्याच्या व्यतिरिक्त एक अजून सामाजिक मान्यता की या बहाण्याने तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आपण महाराष्ट्रात बोलतोच. तर जे काही मनामध्ये वैमनस्य असेल, काही वाईट वाटत असेल, तर या बहाण्याने तुम्ही ते दूर करावं. आणि मोठ्यांकडनं तिळगुळ आपण घेतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. तर ते म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये काही दुष्प्रभाव असेल किंवा काही मनामध्ये राग द्वेष असेल, तर तो या बहाण्याने दूर व्हावा है ना. आणि तिसरं जे सगळ्यात मोठं आहे ते आहे की आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तीळ आणि गूळ या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तिळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सीड ऑइल आहे. गूळ म्हटला तर आयरन बेस आहे. आणि जसं शीत ऋतू संपत आली तर हे घेतल्याने आरोग्यसुद्धा आपलं चांगलं असू शकतं. हे काही मान्यता आहे तिळगुळाचं. आणि सगळ्यात मोठं जे मला आवडतं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, जुनं सगळं विसरा. अगदी बरोबर. खूप छान सांगितलं आहे सुचित्रांनी पण की तिळगुळाची माहिती दिली की का केलं जातं, आरोग्याबद्दल सांगितलं आहे. त्याबरोबर तिने पौराणिक मान्यता जी आहे, सूर्य आणि शनी हे दोघं पितापुत्र असून त्यांच्याकरता या तिळगुळाचं महत्त्व सांगितलं आहे. त्याचसोबत मनभेद आणि मतभेद
या दोन्हीमध्ये तिळगुळ कुठेतरी एक छान काम करतं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हटल्यावरती बऱ्याचदा काही थोड्याफार ज्या आपल्या मनामध्ये असतात मनभेद असतात, मतभेद असतात, ते पण दूर होण्याचं एक कारण होतं. खूप छान सांगितलं आहे सुचित्रा. आता मी पुढच्या मेंबरला बोलवते आहे. आता आमच्यासोबत या ग्रुपच्या एक आणखीन मेंबर आहे. मी त्यांना त्यांचं नाव सांगण्यापासून सुरुवात करणार आहे आणि त्यांना आज या संक्रांत सोहळ्यामध्ये हळदी कुंकाचं काय महत्त्व आहे, सुगड जे वाण दिलं जातं त्याच्याबद्दल मी त्यांना विचारणार. सगळ्यात प्रथम आपलं नाव सांगा. मी रश्मी राशीनकर. मी वाणबद्दल हे सांगणार आहे की जसं आपण समाजात राहतो तर आपलं समाजाशी देणं लागतं आणि सध्याची परिस्थिती पाहता समाजामध्ये एकत्रीकरण खूप जरुरी आहे. तर हे जे आपण वाण देतो म्हणजे आपली जी अशी ऐपत असेल, काही जरुरी नाही आहे की खूप महागाचं द्या, पण जशी तुमची ऐपत असेल तसं तुम्ही सगळ्यांना वाण द्या. वाणमध्ये आपलं जसं हे मटर गाजर हे दिलं तरी चालतं. सवाष्णींना काही त्यांच्या सौभाग्याचं लेणं दिलं ते तरी चालतं. म्हणजे काही पण तुम्ही द्या, पण ते दिल्याने काय होतं की मैत्रीभाव वाढतो आणि मैत्रीभाव वाढल्याने काय होतं की समाजाचं एकत्रीकरण होतं. सध्याची ही परिस्थिती पाहता जे सुशिक्षित कुटुंब आहे त्यांचं एकत्रीकरण फार गरजेचं आहे आणि हे जे वाण दिल्याने मैत्रीभाव वाढतो आणि जे माझ्याकडे आहे ते मी तुला पण देईन ही आपली मनातली भावना असते. तर ही भावना घेऊन आपण वाण देतो. आणखीन त्या वाहाने सगळं एकत्रीकरण होतं आणि आपला समाज जोडला जातो. म्हणून हे वाणाचं महत्त्व आहे. रश्मी, इथे वाण जे देण्याचं तुम्ही महत्त्व सांगितलं आहे त्याबरोबर आपण जे वाण देतो हे पर्टिक्युलर एका त्या सुगडच्या माध्यमातून दिलं जातं. तर सुगड का म्हणून त्याच्याकरता सुगड याच्यासाठी की सुगड 100% बायोडिग्रेडेबल असतं. म्हणजे ते तुमचं वातावरण म्हणजे तुमचं पॉल्युशन करत नाही, तुमच्या प्रकृतीला त्रास देत नाही. काही एक काळानंतर ते मातीत विरून जातात. म्हणून आपण हे सुगड आणि हे सुगडच दिले पाहिजे की आपली प्रकृतीची काही पण खराबी नको व्हायला, नासाडी नको व्हायला. तर हे लक्षात ठेवून आपल्या जुन्या माणसांनी सुगड देतात वाणामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण जसं हे मटर गाजर म्हणजे तेच आपलं कृषी प्रधान देश आहे. आणखीन आपल्या मोसमी आहे आणि स्वास्थ्याकरता छान आहे म्हणून आपण हे सुगड देतो. रश्मीनी संक्रांतीला हळदी कुंकामध्ये सुगड का दिलं जातं, सुगडाच्या वाणामध्ये दिलेल्या पदार्थांबद्दल आपल्याला खूप छान सांगितलं आहे. त्यामुळे आता मी हा संक्रांती सोहळा जो आहे ज्याच्यामध्ये आज आपल्याला या चौघींकडनं संक्रांतीबद्दल माहिती मिळाली आहे, त्यासोबत काळा रंग का घातला जातो, तिळगुळाचं काय महत्त्व आहे, सुगड वाण जे दिलं जातं सवाशींना त्याचं काय महत्त्व आहे, या सगळ्याबद्दल खूप छान सांगितलं आहे. आता मी संक्रांतीच्या या सोहळ्याबद्दल बोलून झाल्यानंतर हा जो संस्कृती ग्रुप आहे यांचा, त्या ग्रुपबद्दल आणि त्यांच्या वर्षभराच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल बातचीत करणार आहे. तर मी पुढच्या मेंबरला आता इथे इन्व्हाइट करते आहे. आता माझ्यासोबत या ग्रुपच्या 2 अशा मेंबर्स आहेत ज्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून या ग्रुपबरोबर आहेत. मी त्यांच्याशी त्यांच्या वर्षभरात या ग्रुपच्या चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल बातचीत करत आहे. सर्वात प्रथम मला तुमचं नाव सांगा. आणि मी सुजाता मोहिते, 17 जती कॉलनी. आणि आमची किटी आज 35 वर्ष झाले. या किटीला आमच्या 1991मध्ये आमची किटी चालू झाली होती आणि ह्याच वेळेस आम्हाला 35 वर्ष झालेत किटीला. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे मेंबर जुळत गेलो आणि सगळ्या प्रेमाने राहतो. इतक्या अगदी म्हणजे एक घरातले जेवढे राहत नाही तेवढे आम्ही प्रेमाने राहतो. सगळ्या आमच्या मैत्रिणी बहिणीसारख्या आहे, लहान बहिणी मोठ्या बहिणी. वर्षभर आमच्या खूप ॲक्टिव्हिटीज चालतात. एक आमची सुजाता फडके म्हणून आहे, तिच्याकडे आम्ही पैसे जमा करतो वर्षभर, मग ती घेऊन जाते आम्हाला कुठे फिरायला इकडे तिकडे. नंतर दोघी तिघी आणखी त्यांना हेल्प करतात त्याबद्दल. नंतर आम्ही वृद्धाश्रमात जातो, हां तिथे आम्ही दान करतो. नंतर दुसरी काही आणखी सामाजिक ॲक्टिव्हिटीज असतात तिथे आम्ही जाऊन तिथे ॲक्टिव्हिटीज करतो. नंतर बाहेरगावी कुठे जायचं असलं सगळे एकत्र राहतो, एकत्र प्रेमाने राहतो. वर्षभर आमचं काही ना काही चालू असतं. या प्रकारे आमची किटी खूप अगदी 35 वर्ष झाली आहे. माझं मी स्मिता चिंचाळकर. हां, आम्ही दोघींनी सुरुवातीपासूनच म्हणजे स्टार्ट केली ती 20 रुपयापासून बेसिक. हां, तर मग ती वाढता वाढता एवढी सगळी वाढली आणि एक जण जोडत गेलं त्याच्यामध्ये आणि सगळे एन्जॉय करतो. म्हणजे पिक्चरपासून सगळं म्हणजे सगळे एंटरटेनमेंट आम्ही करतो त्याच्याबरोबर. आणखीन
आणि मला असं वाटतं की एंटरटेनमेंट वगैरे तर आहेच आहे, पण कुठेतरी या म्हणजे किटीच्या बहाण्याने तुम्ही एक दुसऱ्याची काळजी पण नक्कीच घेत असाल, कारण नेहमी सगळ्यांचे सगळे दिवस तेवढे चांगले नसतात, कधी तब्येत बरी नाही आहे, कधी काय, तर नक्कीच तुमचा हा जो पूर्ण एक म्हणजे युनियन आहे तर हे एक दुसऱ्याला नक्कीच त्यावेळेसही मदत करतच असतील सुखादुःखात. तर कुठेतरी हा ग्रुप बनवण्याच्या मागे मला वाटतं पैसा आणि ते पैसे गोळा होण्यापेक्षा हा पण एक उद्देश नक्की असेलच आहे. म्हणजे घरच्यांपेक्षा किती ग्रुपच आम्हाला जास्त जवळचं वाटतं म्हणजे. आणखीन काही सांगायचं तुम्हाला ग्रुपबद्दल? अच्छा, या होत्या आमच्याबरोबर सुजाता मोहिते आणि मिसेस इंचाळकर, आणि आम्ही आता पुढच्या ग्रुप मेंबरला बोलवणार आहोत इथेशी. संक्रांतीचा हळदी कुंकू सोहळा आम्ही इथे साजरा करत आहोत. आम्हाला परत म्हणीने तसं की संक्रांतीबद्दल माहिती झाली आहे, ग्रुपबद्दल माहिती झाली आहे, आणि आता हळदी कुंकू म्हटलं की उखाणा हे येणारच. तर मी इथल्या या ग्रुपच्या काही मेंबर्सला उखाणाकरता इन्व्हाइट करते. आज माझ्यासोबत आहेत. आपलं नाव सांगा आणि काय उखाणा घेणार आहात? मी सुमित्रा गोखले. मी उखाणा घेते आहे. आईसारखी माया जगात नसते कोणाला, आईसारखी माया जगात नसते कोणाला, आशुतोषचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला. अरे वा, क्या बात आहे. खूप छान उखाणा घेतला आहे. आता मी पुढच्या मेंबरला इन्व्हाइट करते पुढचा उखाणा घेण्याकरता. आता आमच्यासोबत ग्रुपची पुढची एक मेंबर आहे, त्यांना मी आता उखाणा घ्यायला सांगणार आहे. आपलं नाव सांगून उखाणा. मी सुजाता फडके. मी उखाणा घेते. काही शब्द येतात ओठावर, काही शब्द निघतात गळ्यातून, क्या बात. दिलीप रावांचं नाव मात्र निघतं माझ्या हृदयातून. अरे वा वा, क्या बात आहे, क्या बात. थँक्यू. सगळ्याजणी हळदी कुंकू सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचा प्रयत्न करतायत. थोड्याशा लाजतात पण आहे, थोडंसं हसू पण येत आहे, पण खूप छान वाटतं आहे. आता पुढे कोण येणार आहे ते मी बघते. मी रंजना बापट आणि मी एक उखाणा घेते आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी बनवली मी सर्वांच्या आवडीची तिळाची वडी, उल्हासरावांचं नाव घेऊन जपते मी सगळ्यांच्या आवडीनिवडी. अरे वा, क्या बात आहे. खूप छान. नाव पण घेतात ते, आवडीनिवडी जपण्याचं पण बोलतात ते. म्हणजे नक्कीच या सगळ्या स्त्रिया या ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून स्वतःच्या दडलेलं आपल्या भावना पण आपल्यासमोर प्रस्तुत करता येते. आता पुढे कोण येणार आहे? नमस्कार, मी मेधा मेहंदळे नाव घेते. गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळश, शरदरावांचं नाव घेते. संक्रांतीचा दिवस. अरे फार छान, फार. मी सरोज वागळे नाव घेते. आली आली संक्रांत, घ्या सौभाग्याचे वाण, राजीव आहे प्रेमळ, जशी आनंदाची खाण. अरे वा, क्या बात. यांच्या सगळ्यांच्या नवऱ्यांना हा मेसेज जाणार आहे नक्की, की या त्यांच्या पाठीमागे पण त्यांची किती तारीफ करतात. मी सुनंदा फडके घेते उखाणा. मोत्याची माळ, सोन्याचा साज, आणि प्रकाशरावांचं नाव घेते. संक्रांत आहे आज. अरे खूप छान, खूप छान. इतकं सुंदर. कोणी सोन्याच्याबद्दल, कोणी चांदी मोती याच्याबद्दल बोलून नावं घेतात आहेत. संक्रांत हळदी कुंकू सोहळ्याच्या बहाण्याने सगळ्यांनी आपल्या पतींचं नाव घेतलं आहे. खूप छान. कोणी मनाच्या भावना व्यक्त केल्या आहे, कोणी त्याला दागिन्यांशी जोडलं आहे. आता आम्ही पुढे हळदी कुंकू ह्या सगळ्याजणी जेव्हा हळदी कुंकू करणार आहे ते आम्ही बघणारच आहे. पण मी आता या ग्रुपच्या एका आणखीन मेंबर त्यांना इन्व्हाइट करते. त्यांना मी म्हणणार आहे की तुम्ही हळदी कुंकाच्या माध्यमातून, आजच्या या सणाच्या माध्यमातून स्त्री शक्तीला काय संदेश देणार आहे? नमस्कार, मी लक्ष्मी पुंडलिक. आजच्या या सणाच्या माध्यमातून आमच्या किटी ग्रुपनी जे संस्कृती आमचं नाव आहे त्या संस्कृतीला जोपासण्याचा आमचा छंद आहे. छंद नव्हे तर आम्ही तो पूर्ण प्रयत्न करतो. स्त्री शक्तीला माझं एकच निवेदन असं राहिले की अत्यंत शत्रुभावात असणारे प्राकृतिक जे आम्हाला सौर ऊर्जा देतात, जे आमचे ग्रह म्हणून नावाजलेले शनिदेव आहेत, यांची जर युती होऊ शकते, म्हणजे निसर्गसुद्धा जवळ येतो, तर मग आम्हीसुद्धा आमच्या मनातील वैरभाव, कुठलाही दुसरा दृष्टभाव संपवून या संक्रांतीच्या निमित्ताने एकत्रीकरण करावं, एकत्र यावं, समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करावं. या संस्कृती ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोक आपल्या हिंदू संस्कृतीचे सगळे सण जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये हळदी कुंकू वगैरे पण असतं. ग्रुपच्या मेंबर्सच्या अगदी डोहाळ जेवणांपासनं
गडगणेरांपर्यंत त्यांच्या घरातल्या असणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमात सुद्धा हा ग्रुप कार्य करतो. सामाजिक भान ठेवून आम्ही ह्या ग्रुपचं कार्य पुढे राहू देऊ, हीच आजच्या मकर संक्रांतीला मी सगळ्यांना शुभकामना देते. धन्यवाद. SRTVला पण धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी या होत्या लक्ष्मी पुंडलिक, ज्यांनी सर्व स्त्रीशक्तींना खूप सुंदर संदेश दिला आहे की शनी आणि सूर्य हे एक दुसऱ्याचे शत्रू मानले जातात, पण तरी हे सुद्धा एकत्र येतात. म्हणजे कुठेतरी प्रकृती पण एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. तेव्हा का नाही आपणही सणांच्या यांनी एक दुसऱ्याच्या मनातल्या वैरभाव किंवा एक दुसऱ्याच्या मनात असलेल्या ईर्ष्या, मतभेद, मनभेद, जसं मी मगा पण म्हटलं होतं, हे दूर करून आणि तिळगुळाचा गोडवा घेत हा सण साजरा करत आणि आपलं आयुष्य पूर्ण असंच गोड घालवलं गेलं पाहिजे, हा संदेश त्यांनी दिला आहे. आणि आता आजचा हा संक्रांत सोहळा, हा कार्यक्रम मी इथे समाप्त करते आहे. पुन्हा भेटूया. नमस्कार.